हॅलो फ्रेंड्स, आज आपण रायटिंग स्किलकडे वळणार आहे. रायटिंग स्किल ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये बरेच प्रकार असतात. त्याचे दोन मेन प्रकार आहेत. ते दोन मेन प्रकार असे आहेत, वर्बल टू नॉन वर्बल आणि दुसरा म्हणजे नॉन वर्बल टू वर्बल. आता हे दोन्ही काय असतात ते आधी समजून घेऊ. वर्बल टू नॉन वर्बल मध्ये काय असतं की तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिला आहे. हा जो पॅराग्राफ आहे या पॅराग्राफच्या बेसवरती तुम्हाला आयदर पाय चार्ट बनवायचा आहे और ग्राफ बनवायचा आहे और तुम्हाला या ठिकाणी फ्लो चार्ट बनवायचा आहे और ट्री डायग्राम बनवायचा आहे और तुम्हाला वेब चार्ट बनवायचं. एवढे प्रकार असतात. म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल साधारण एक 8 ते 10 ओळींचा. त्याला पण लिमिट आहे. असं नाही की ते तुम्हाला 5 पॅराग्राफ देतील असं नाहीये. तुम्हाला साधारण एक 8 ते 10 ओळींचा पॅराग्राफ दिला जाईल. 8 ते 10 ओळींचा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफचा अभ्यास करून त्या पॅराग्राफला व्यवस्थित वाचून तुम्हाला काय करायचंय, त्यातली जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला एकतर पाय चार्ट मध्ये किंवा ग्राफ मध्ये किंवा फ्लो चार्ट मध्ये किंवा ट्री डायग्राम मध्ये किंवा वेब चार्ट मध्ये तुम्हाला ती फिट करायची. ती ज्यावेळेला तुम्ही ती फिट कराल, तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन त्याच्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जेवढी आहे ती सगळी तुम्हाला त्याच्यात फिट करावी लागेल. ती सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावी लागेल. याला हा जो प्रकार आहे हा प्रकार वर्बल टू नॉन वर्बल आहे. काय म्हणतो आपण याला? वर्बल टू नॉन वर्बल. आता नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय, तर याच्या अपोजिट वाईस वर्सा. म्हणजे हे जे काही 5 आयटम्स मी इथं दिले, कुठले कुठले? पाय चार्ट, ग्राफ, फ्लो चार्ट, ट्री डायग्राम, वेब चार्ट. तुम्हाला यातलं काहीतरी दिलं जाईल आणि मग तुम्हाला त्यातलं पॅराग्राफ बनवायचं. म्हणजे थोडक्यात वर्बल टू नॉन वर्बल मध्ये पॅराग्राफ पासून तुम्हाला हे सगळं बनवायचंय आणि नॉन वर्बल टू वर्बल मध्ये या सगळ्यांपैकी काहीतरी दिलं जाईल. आणि त्याचा तुम्हाला काय बनवायचं आहे? पॅराग्राफ बनवायचा आहे. सो पॅराग्राफ टू पाय चार्ट और ग्राफ और फ्लो चार्ट और ट्री डायग्राम और वेब चार्ट. इन द अपोजिट सेंस वी हैव टू प्रिपेअर पॅराग्राफ फ्रॉम दीज कंटेंट्स. व्हॉटेवर इथं जे काही दिलेलं आहे याच्यातनं तुम्हाला ते जे काही देतील, समजा तुम्हाला वेब चार्ट दिला तर वेब चार्ट तुम्हाला पॅराग्राफ बनवायचं आहे. समजा ट्री डायग्राम दिलं तर ट्री डायग्राम म्हणून तुम्हाला पॅराग्राफ बनवायचं आहे. एखादा छोटासा पाय चार्ट दिलेला असतो. पाय चार्ट म्हणजे काय, आपण पाय बघतो ना, एक राऊंड दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये हे 360 डिग्री पर्सेंटेज हे सगळं डिवाइड केलं जातं. मग हे जे काही सगळं डिव्हिजन केलं जातं हे सगळं या डिव्हिजन्स वरून तुम्हाला काय करायचंय? पॅराग्राफ बनवायचं. ग्राफ मॅथ्स मध्ये तुम्ही शिकत असता ग्राफ बनवायचे. एखाद्या गोष्टीचा ग्राफ असतो, स्टुडंटचा प्रोग्रेस रिपोर्ट किंवा इंडियन इकॉनॉमी किंवा एनिथिंग व्हॉटेवर इन्फॉर्मेशन त्याचा ग्राफ बनवलेला असतो. फ्लो चार्ट आपण कशाला म्हणतो, तर एखादा समजा एक महत्वाची काही गोष्ट दिली आहे, मग त्याच्यातनं 2 पार्ट झाले, मग त्याच्यात परत असंच, मग याच्यात असं, मग याचं काहीतरी परत, मग याचं काहीतरी परत, अशा प्रकारचं एक डायग्राम तयार होतं ज्याला आपण काय म्हणतो? फ्लो चार्ट म्हणतो. सेम असतं ट्री डायग्राम आणि फ्लो चार्ट आर वन अँड द सेम. वेब चार्ट काय असतं, तर वेब चार्ट मध्ये तुम्हाला एखादं महत्वाचं टॉपिक दिलं जाईल आणि त्या महत्वाच्या टॉपिकशी रिलेटेड पॉइंट दिले जातात आणि त्या पॉइंट्सवरती तुम्हाला साधारण एक 100 ते 120 वर्ड्सचा एक पॅराग्राफ बनवावा लागतो आणि त्याला आपण म्हणतो वेब चार्ट. म्हणजे पॅराग्राफ वरनं वेब चार्ट बनवा किंवा वेब चार्ट वरनं पॅराग्राफ बनवा. हे दोन्ही गोष्टी कशा असणार आहेत? सेम असणार आहेत.
अशा पद्धतीचा पॅराग्राफ बनवणे किंवा अशा पद्धतीचं कंटेंट मेंटेन करणे याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. रायटिंग स्किलमध्ये हा जो प्रकार आहे हा 5 मार्काला येतो. आता हा जो प्रकार आहे 5 मार्काला येणारा, याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे दोन्ही दिलेलं असतं. याच्यामध्ये दोन्ही दिलेलं असतं. दोन्ही म्हणजे काय, तर पॅराग्राफ देऊन हे सुद्धा बनवायला लावतात आणि यातनं काहीतरी देऊन पॅराग्राफ सुद्धा बनवायला लावतात. दोघं एकमेकांना ऑर आहेत. दोघं एकमेकांना काय ऑर आहेत. म्हणजे तुम्ही या दोन्हीपैकी कुठलंही एक सोडू शकता. म्हणजे पॅराग्राफचं हे सुद्धा करू शकता, याचं पॅराग्राफ सुद्धा. पण असं नाहीये की तुमच्या मनाने काय बनवायचं ते तुम्हाला देतील ते तुम्हाला बनवायचंय. तुमच्या मनाचा कारभार इथं चालवायचा नाहीये. ते म्हणतील ग्राफ बनवा तर ग्राफच बनवायचं. ते म्हणतील वेबचार्ट बनवा तर तुम्हाला वेबचार्टच बनवायचंय. तुम्हाला तुमच्या मनाने बाकी काही करायचं नाहीये. हे मात्र कंपल्सरी लक्षात ठेवा. हे तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. मी त्याच्यासाठी थांबत नाही किंवा त्यासाठी मी वेळ घालवत नाही. आपण पुढे जाऊया. आज मी तुम्हाला एक वेबचार्ट देतोय आणि या वेबचार्टवरनं आपण पॅराग्राफ कसा बनवायचा याचं मी तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे की काय काय आपल्याला रूल्स रेग्युलेशन मेंटेन करायचे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे, लक्ष द्या. आता मी आता इथं बनवतोय वेबचार्ट. आता आपला जो वेबचार्ट आहे त्याचं जो काही मेन पॉइंट असणार आहे तो सेंटरला असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे पॉइंट्स. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागतं, ते पॉइंट्स तयार करावे लागतात. जर तुम्हाला वेबचार्ट दिला असेल तर तुम्हाला हे करायची गरज नाही, त्यांनी ते दिलेले. जर तुम्हाला पॅराग्राफ दिला आणि वेबचार्ट करायचं तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. लक्षात ठेवा, हे सगळं जे काही तुम्ही बनवताय हे व्यवस्थित फेअर आणि नीट अँड क्लीन हँडरायटिंग मध्ये पाहिजे. म्हणजे हे जे स्क्वेअर आपण समजा मी बनवतोय तर माझ्याकडे स्केल वगैरे नाहीये, पण तुम्ही मात्र व्यवस्थित स्केल वगैरे घेऊन ते एका सिस्टमॅटिक मॅनरमध्ये बनवायचे. असं नाही की आपण आपल्या पद्धतीने काहीतरी घाटी काम केलं जातं, कुठंतरी काहीतरी बनवलं, कुठंतरी काहीतरी कसं तरी काहीतरी लिहिलं, असं ते चालत नाही. प्रेझेंटेशन खराब होतो आणि त्या प्रेझेंटेशन खराब झालं की इन शॉर्ट मार्क झालं, त्याच्या बाद नाही. कारण एक्झामिनरला बघितल्यानंतर सुद्धा असं प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि प्रसन्न वाटलं पाहिजे म्हणण्यापेक्षा इट शुड बी रिडेबल. प्रॉपरली ते रीड करता आलं पाहिजे. त्याला चष्म्याचा नंबर त्याचा वाढवणे एवढी काळजी आपण घ्यावी पडतो. कारण जर विचारायचा चष्म्याचा नंबर वाढला तर मग तो तुमचे मार्क कट होऊ शकतो. तो म्हणेल की काय याला घेता येत नाही, कसं मेंटेन केले. एक्झाम सुद्धा सिरियसली विद्यार्थी घेत नाही किंवा बरेचसे काही पॉईंट एक्झामिनरच्या डोक्यात येऊ शकतात आणि तसे कुठलेही पॉईंट आपण त्यांच्या डोक्यात न भरता आणि कुठल्याही प्रकारे आपण त्यांच्यासाठी इरिटेशन क्रिएट न करता आपल्याला हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. माझ्याकडे स्केल नाही आहे, पण तरी मी माझ्या पद्धतीने प्रॉपर मेंटेन केले की ते व्यवस्थित दिसेल याची मी काळजी घेतोय. आता याच्यामध्ये आपला जो मेन जो पॉइंट आहे, रिझन्स ऑफ फेल्युअर ऑफ अ स्टुडंट. एखादा विद्यार्थी फेल्युअर का होतो याची कारण काय काय असू शकतात. आता याची कारण काय काय असू शकतात त्याच्यासाठी स्वतःचं अवलोकन करणं सुद्धा कधीही चालतं की नक्की मी का फेल्युअर होतोय किंवा माझ्या फेल्युअरचं रिझन काय. आता आपण एक एक गोष्टी याच्यामध्ये लिहूया. हे सगळे स्क्वेअर जे मी बनवलेले आहेत हे सगळे रिझन्स आहेत. एवढे रिझन्स आहेत. हे रिझन्स आपण आता इथं व्यवस्थित पद्धतीने लिहूया. सिक्वेन्स आता मी कसाही लिहितोय, म्हणजे मी सिक्वेन्स हे नाही करत आहे. मी एक्सप्लेन करताना प्रॉपरली नंतर ते सगळे सिक्वेन्स मी बनवेन. मी तुम्हाला लिहून देईन की सिक्वेन्स काय आहेत कसे. सध्या फक्त आपण हे लिहूया. lack of proper guidance,
लॅक ऑफ एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर आहे लॅक ऑफ मोटिवेशन, लॅक ऑफ मोटिवेशन, सोशल मीडिया आहे. मी फक्त सोशल मीडिया लिहिलंय तिथं माझ्याकडे थोडीशी जागा कमी असल्यामुळे. या ठिकाणी मी सगळे पॉइंट्स लिहिलेले. आता याची शफलिंग आणि त्याची जी रचना आहे ती तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा करू शकता. म्हणजे असं काही त्यांनी दिलेलं कुठला फिक्स फॉर्मॅट नाही आहे की या सिक्वेन्सेस तुम्हाला लिहिलं पाहिजे. इथून सुरू करा, इथून सुरू करा, इथून सुरू करा, कुठलंही सुरू करा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता फक्त एवढं आहे की मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करतो की या पॉईंटमध्ये तुम्हाला काय काय तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यानंतर थोडंसं साधन स्टार्टिंग आणि एंडिंग मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याच्याकडून तुम्हाला बेनिफिट होईल की तुम्ही काय काय लिहू शकता, काय काय लिहू शकता हे तुम्हाला त्याच्यातनं कळेल. मित्रांनो बघा, इथं म्हणजे रिझन्स ऑफ फेल्युअर ऑफ अ स्टुडंट. एखाद्या विद्यार्थ्याचं अपयशी होण्याची कारणं काय ती आपण बघतोय. आता सगळ्यात महत्वाचं रिझन मला असं वाटतं की हे लो आहे. एम म्हणजे काय? ध्येय, संकल्प, उद्दिष्ट. म्हणजे आपला जर उद्दिष्टच लो असेल तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. जीवनामध्ये जर मला यशस्वी व्हायचं असेल तर मला माहिती पाहिजे की मला कुठं जायचं, मला माझं डेस्टिनेशन माहिती पाहिजे, मला माझं टार्गेट माहिती पाहिजे. आता आपल्यापैकी बरेच जण असे असतील, आता आपण 10वीला आलोय, आपल्याला विचारलं की 10वी नंतर काय करणार आहेस, तर बरेच लोक म्हणतात 10वीच्या मार्कांवर ठरवणार. उलट केलं तर काय हरकत आहे? 10वीच्या मार्कांप्रमाणे टार्गेट ठरवण्यापेक्षा टार्गेटवरनं मार्क ठरवा ना, ते जास्त उत्तम राहील. म्हणजे तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला आयुष्यात काय करायचं, तुमचं टार्गेट काय, तुमचं ध्येय काय. तुम्हाला इंजिनियर व्हायचे, तुम्हाला डॉक्टर व्हायचे, तुम्हाला सीए व्हायचे, ॲडव्होकेट व्हायचे, सीएस व्हायचे, तुम्हाला आर्मीमध्ये जायचे, तुम्हाला इंडियामध्ये जायचे, तुम्हाला एअर होस्टेस व्हायचे, तुम्हाला पायलट व्हायचे, काय व्हायचं ते तुम्ही आधी ठरवा. ते ठरवल्यानंतर त्याची माहिती मिळवा समाजातनं की मला समजा पायलट व्हायचंय तर मला पायलट होण्यासाठी कुठं कुठं जावं लागेल, मला काय काय एज्युकेशन घ्यावं लागेल, कुठलं इंजिनिअरिंग साईडला जावं लागेल किंवा कुठलं फॅकल्टी आहे ते निवडा. त्याच्यासाठी कुठले कॉलेजेस आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत ते शोधा. त्याच्यानंतर त्याचं हे जे काय त्याला म्हणतात कट ऑफ पॉईंट काय तो जाणून घ्या. तिथं ॲडमिशनसाठी किती डोनेशन लागतं, किती फी लागते, ती आपल्याला आपल्या घरच्यांना परवडणार आहे का, आपण त्याच्यात बसतो का ते बघा. काही लोकांना काही सवलती असतात कॅटेगरी वाईज, आपण त्या कॅटेगरीमध्ये बसतो का. जर आपण त्या कॅटेगरीमध्ये बसत असू तर मग त्या कॅटेगरीचा आपल्याला वापर करण्यासाठी किंवा उपयोग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं कट ऑफ काय, हे सगळं माहिती असेल. अंधारात चालू म्हणजे इन शॉर्ट याला असं म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीचा काही परफेक्ट एम नसेल, एखाद्या व्यक्तीचं परफेक्ट टार्गेट नसेल की मला काय करायचं आणि तो नुसतंच चाललाय, नुसतंच अभ्यास करतोय, नुसतंच स्टडी करतोय, नुसतं तो आपलं जीवन जगतोय, तर त्याच्यासाठी एक फार छान एक्झाम्पल म्हणजे विदाऊट गोलपोस्ट फुटबॉल खेळणे. म्हणजे फुटबॉल मॅच खेळायची आणि त्या फुटबॉल मॅचला गोलपोस्टच नाही. म्हणजे दोन्ही टीम आहेत,
दोन टीम आहेत, दोन प्रतिस्पर्धी आहेत, पण दोघांसमोर काही टार्गेटच नाहीये की बाबा या गोल पोस्ट पर्यंत जायचंय किंवा याच्यापर्यंत जायचंय, असं काही टार्गेट नाहीये. मग गोल पोस्टच नसेल तर मग फुटबॉल खेळून काय करणार? नुसतं चेंडूला 2 तास लाच करत बसायचं का काय विनाकारण? उगा घाम काढायचं, उन्हात चालायचं, भटकायचं, उन्हात चालायचं, मारायचं, त्याला काय अर्थ नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यासमोर, प्रत्येक स्टुडंट समोर, प्रत्येक व्यक्तीसमोर आपल्या जीवनाचं एक टार्गेट असलं पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये काय करायचं. त्याला जर त्याचं टार्गेट माहिती असेल, त्याला जर त्याची इच्छा, त्याच्या आकांक्षा माहिती असतील, त्याची जर स्वप्न असतील, तर त्या स्वप्नातनं तो पूर्ती करू शकतो. जर त्याचे स्वप्न नसतील तर तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. बर, फक्त एम ठेवणं पर्याप्त आहे. एम जर ठेवलं तर एम ठेवल्यानंतर आपल्याला प्रॉपर मोटिवेशन पाहिजे. आता बघा, मी ह्याला नंबर 1 दिला. मी एक्सप्लेन कुठल्या क्रमाने करतो ते बघा. मी याला नंबर 1 ला एक्सप्लेन केलं. तुम्ही याला नंबर 1 ला लिहू शकता. नंबर 2 ला मी लिहितोय लॅक ऑफ मोटिवेशन. काय लिहितोय मी? लॅक ऑफ मोटिवेशन. आता लॅक ऑफ एम, लॅक ऑफ मोटिवेशन. आता लॅक ऑफ मोटिवेशन म्हणजे काय? तुम्ही समजा तुमच्या घरच्यांसमोर, तुमच्या शिक्षकांसमोर, तुमच्या मित्रांसमोर, तुमच्या मैत्रिणींसमोर, नातेवाईकांसमोर जर तुमचं एखादं एम मांडलं, तर त्यांच्याकडनं तुम्हाला काय मोटिवेशन मिळते? त्यांच्याकडनं तुम्हाला काय प्रेरणा मिळते? तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे ना की नाही उत्तर बरं का, मस्त करतो आणि तू करू शकतोस, तुला जमेल ते, असं मोटिवेशन मिळालं पाहिजे. त्यांनी तुम्हाला अजून काहीतरी सुचवलं पाहिजे, बाळा तू एक काम कर, असं नाही असं कर, हे केलं की तुला हे सोपं जाईल. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा सुचवणे किंवा त्याच्यामध्ये चांगला योग्य मार्ग दाखवणे, तो एक त्याच्यातला पर्याय चांगल्या पद्धतीचा असू शकतो. म्हणजे एम पाहिजेच. एम बरोबर. आता लो एम असेल तर माणूस यशस्वी होऊ शकत नाही. आता आपण इकडे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स घेतो बघा. माणूस का फेल्युअर होतो? लो एम मुळे. तर आपण तिथं लिहिताना असं लिहायचं की माझा जो एम आहे लो एम नाहीये. व्यक्ती का अपयशी ठरतात तर त्यांचा लो एम असतो. तर तुम्ही इकडे लिहिताना असं लिहायचं की बऱ्याच विद्यार्थ्यांना एम नसतो आणि ज्यांना एम नसल्यामुळं किंवा एम का नसतो? कारण त्यांना मोटिवेशन मिळत नाही, त्यांना कोणी सांगणार नाही, त्यांना कोणी मार्गदर्शन करणार नाहीये. आणि मार्गदर्शन करायला कोणी नसल्यामुळं सुद्धा विद्यार्थी काय होतात? अपयशी ठरू शकतात किंवा त्यांना अपयश होऊ शकतं. मग विद्यार्थी अपयशी होण्याची कारण काय? तर लो एम आहे आणि लॅक ऑफ मोटिवेशन. लॅक ऑफ या गोष्टीचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा अभाव असणे, एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. म्हणजे लॅक ऑफ म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये लॅक ऑफ कॅल्शियम असू शकतं, त्याला आपण कॅल्शियम डेफिशियन्सी पण म्हणतो. डेफिशियन्सी हा शब्द तुम्हाला सायन्समध्ये वाचायला मिळतो. लॅक ऑफ पण होतो. लॅक ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव असणे. म्हणजे लॅक ऑफ मनी, माझ्याकडे मी आय कॅन गो फॉर शॉपिंग, आय हॅव लॅक ऑफ मनी. आय हॅव डेफिशियन्सी ऑफ मनी नाही, आय हॅव लॅक ऑफ मनी. माझ्याकडे पैशाचा अभाव आहे. ड्यू टू लॅक ऑफ हिज कॉमन सेन्स ही इज नॉट एबल टू स्टँड इन द पीपल. म्हणजे त्याचा जो कॉमन सेन्स एवढा कमी आहे ना, किंवा त्याच्याकडे कॉमन सेन्सचा अभाव असल्यामुळं तो 4 लोकांत उभं राहू शकत नाही, असं सुद्धा म्हणतो आपण. मग लॅक ऑफ काय म्हणायचं आपल्याला? मोटिवेशन. लॅक ऑफ काय म्हणायचं? मोटिवेशन. मग लॅक ऑफ मोटिवेशन असतो माझ्या लोकांच्या जीवनामध्ये, आणि लोकांच्या जीवनामध्ये लॅक ऑफ मोटिवेशन असल्यामुळे त्यांना जीवनामध्ये यश मिळत नाही. कारण ते विद्यार्थी, ते जे लोक आहेत, ते स्टुडंट्स आहेत, ते आपल्या जीवनामध्ये कधी यशस्वी होत नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये लो एम असतो, त्यांच्या जीवनामध्ये लॅक ऑफ मोटिवेशन असतं. म्हणून अशी लोक आपल्याबरोबर नेहमी ठेवायची जे आपल्याला काय करतील? नेहमी मोटिवेट करतील. मोटिवेट करणे म्हणजे आपल्याला प्रेरणा देतील. निगेटिव्ह लोकांच्या बरोबर राहायचं नाही. निगेटिव्ह लोक बरोबर धाड करून ठेवतील. ते तुम्हाला धड पुढे जाणार नाही, धड ते स्वतःही मोबाईलणार नाही, ते तुम्हाला तुमचं सत्यानाश करून ठेवतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारे अशा लोकांच्या नादी लागायची नाही की ते लोक काय करतील? आपलं सत्यानाश करतील किंवा आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बॅड कंपनी. आता बॅड कंपनी जो आहे ना, हा फार महत्वाचा पॉईंट आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इंग्लिशमध्ये अशी एक प्रोवर्ब आहे, एक म्हण आहे, तुम्ही ती लिहून घ्या आणि लक्षात पण ठेवा. ती म्हण अशी आहे, अ पर्सन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. माणसाची ओळख
त्याच्या मित्रांद्वारे केली जाते. म्हणजे माझे मित्र जर वाईट असतील ना तर याचा अर्थ असा होतो मी सुद्धा वाईट आहे. माझी मैत्रिणी जर वाईट असेल तर मी सुद्धा वाईट आहे, असा त्याचा अर्थ होतो. समाज सुद्धा त्याचा अर्थ असंच होतो. आपण किती चांगले असलो तरी आपले मित्र जर वाईट असतील तर आपण सुद्धा वाईट आहोत हे लक्षात ठेवा. कारण आपली ओळख आपल्या मित्रांद्वारेच केली जाते की आपण कुठल्या लोकांच्या संगतीत राहतो. कारण आपण मित्रांबरोबर एखादा एक्स नावाचा मित्र आहे, आपण त्याच्याबरोबर राहतो याचा अर्थ काय की त्याचे आणि आपले विचार जुळत आहेत. विचार जुळण्याशिवाय कोणी मित्रमैत्रिणी होत नाही हो. आपण त्यांच्याबरोबर राहत नाही. मग आपण कोणाबरोबर राहतो? ज्या लोकांबरोबर आपले विचार काय होतात जुळतात त्या लोकांबरोबर आपण राहतो. म्हणून असं म्हणतात की पर्सन इज नोन बाय द कंपनी इट इज. माझ्या घरच्यांच्या नजरेत मी चांगला माझा मित्र खराब आहे, पण त्यांच्या घरच्यांच्या नजरेत ना तो चांगला असतो मी खराब असतो. त्यामुळे खराब कोण आहे? दोघं आहेत, एक खराब नसतो. हा एकामुळं दुसरा खराब झालेला असतो ती गोष्ट वेगळी आहे. पहिलं कोण खराब झाला नंतर कोण खराब झाला ही गोष्ट वेगळी आहे. परंतु अल्टिमेटम असं आहे की दोघं खराब आहेत किंवा दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, दोघांमध्ये उणीव आहे, दोघांमध्ये चूक आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळं आपली कंपनी कशी असली पाहिजे? चांगली असली. इथं मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलं. इथं मी तुम्हाला एक पॉईंट काय सांगितला की नकारार्थी लोकांबरोबर राहू नका. कोणाबरोबर राहायचं आपण, कोणाबरोबर संगत करायची तर जे लोक आपल्याला प्रेरणा देतील. मग आपला जर एखादा मित्र वाईट असतील तर ते आपल्याला प्रेरणा देतील प्रेरणा वाईट गोष्टी. चांगल्या गोष्टीची प्रेरणा ते देऊ शकत नाही, कारण ते चांगली गोष्ट काही करतात आपल्याला काही शिकवतात. आधी त्यांना तर आलं पाहिजे किंवा त्यांना तरी सुचलं पाहिजे, त्याशिवाय ते चांगली गोष्ट आपल्याला शिकवणं कुठून किंवा त्यांना जमणार कुठून. त्यामुळे लॅक ऑफ मोटिवेशन आणि त्याच्यानंतर काय आलं? बॅड कंपनी. म्हणजे वाईट संगत ज्यावेळेला एखाद्या माणसाला लागते तर वाईट संगतीला लागल्यानंतर माणूस काय होतो? पुढे जाऊ शकत नाही आयुष्यामध्ये. पुढे आता बॅड कंपनी झालं. 3 पॉईंट आपण आतापर्यंत चर्चा केली. एक म्हणजे लो ए, दुसरा म्हणजे लॅक ऑफ मोटिवेशन आणि तिसरा म्हणजे बॅड कंपनी. हा महत्वाचा खूप. या तसे सगळेच पॉईंट महत्वाचे तुम्हाला स्वतःला जाणवेल. जेव्हा मी तुम्हाला हे सगळे पॉईंट एक्सप्लेन केले असतील तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की हे सगळे पॉईंट अतिशय महत्वाचे. यातला एक जरी पॉईंट आपल्या आयुष्यात नसला तरी आपण अपयशी ठरू शकतो हे आपल्याला कळेल. पण महत्वाचं आहे की या सगळ्या पॉईंटवरती मात कशी करायची, आपण ओव्हरकम कसं करायचं ते आपण ठरवायचं. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही ओव्हरकम करू शकत नाही किंवा ज्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. प्रत्येक ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता, प्रोव्हाइडेड दॅट तुमची ते करण्याची इच्छा, आणि फक्त इच्छा नव्हे तर एक प्रबळ इच्छा आपल्या मनामध्ये असली पाहिजे, आणि ती प्रबळ इच्छा असल्यानंतरच आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. तर आतापर्यंत आपण 3 पॉईंट कन्सिडर केले: लो एम, लॅक ऑफ मोटिवेशन आणि बॅड कंपनी. आता लॅक ऑफ मोटिवेशन आणि लॅक ऑफ गायडन्स हे थोडक्यात थोडेसे सेम आहे. गायडन्स म्हणजे काय? मार्गदर्शन. मोटिवेशन म्हणजे काय? प्रेरणा. म्हणजे एखाद्याला मोटिवेशन देणं, एखाद्याला प्रेरणा देणं. आणि गायडन्स म्हणजे एखाद्याला मार्गदर्शन करणं. मार्गदर्शन कसं करतो आपण? जसं मी आपण एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं की त्या गोष्टीमध्ये काय चांगले काय वाईट हे जाणून घ्यायचं. ऐकावे जाण्याचे, करावे मानाचे. गायडन्स प्रत्येकाचा घ्यायचा. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, नातेवाईक, मामा, माऊली सगळे जेवढे भेटतील ना प्रत्येकाला सांगायचे की मला असे, माझं तसे, माझं असे, मला असं वाटतं, मला हे वाटतं, मला ते वाटते. सगळ्या सांगायचं. ते तुम्हाला काही ना काहीतरी सुचवतील. 10 गोष्टी सुचवतील, एक तरी आपल्याला पटेल. मग मामाची एक गोष्ट पडली, आईची एक गोष्ट पडली, वडिलांची. त्याच्याने आपलं आयुष्य काय होऊ शकतं? चांगलं होऊ शकतं. कारण आपण प्रत्येकाच्या विचारांनी चाललेलो आहोत. प्रत्येकाचे विचार आपण विचारात घेऊन पुढे चाललेलो आहोत. म्हणजे विचारात सगळ्यांचे विचार घ्यायचे, सोडायचं कोणालाही नाही. प्रत्येकाचे विचार ऐकायचे, प्रत्येकाची मतं ऐकायची आणि त्या विचारांप्रमाणे, त्या मतांप्रमाणे आपली ऍक्टिव्हिटी ठरवायची, आपलं काम ठरवायचं आणि त्या पद्धतीने पुढे जायचं. नाहीतर आपल्याला काय होऊ शकतं? थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आपल्याला अडचणीत आपण येऊ शकतो. म्हणून एक प्रॉपर गायडन्स हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला गरजेचा आहे. आता गायडन्सला मी किती नंबरला ठेवलंय? 4 नंबर. तर लोकांकडे काय नाहीये?
लोकांकडे प्रॉपर गायडन्स नाहीये. बघा सगळे निगेटिव्ह पॉईंट उत्तर काय म्हणजे बघा लो एम, ध्येय नाही, मोटिवेशन नाही, मार्गदर्शन नाही, मित्र भंगार वाईट, म्हणजे असे भंगार मित्र ठेवल्यावर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. आता एक अजून पॉइंट आहे लॅक ऑफ एन्व्हायरमेंट. आता लॅक ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे काय? या एन्व्हायरमेंटचा बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा काही संबंध नाही. लॅक ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं की घरामध्ये तसं मी म्हणतो की एक काय म्हणता येईल त्याला एक चांगला शब्द मराठीमध्ये एक असं आदर्श वातावरण पाहिजे की ज्या वातावरणामध्ये विद्यार्थी शांतपणे शांत चित्ताने, भले घर एकच रूमचं असतं, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सगळे, पण माणसाला मनशांती पाहिजे. अभ्यास करायला बसला की त्याला बाकीचे टेन्शन नकोय, त्याला बाकीचे टेन्शन नको, त्याला काही त्रास नको. नाहीतर लक्षात आलं आता सॉरी असं बोलू नये पण बऱ्याच घरांमध्ये वादविवाद असतात, काही त्रास असतात, काही टेन्शन असतात. टेन्शन विविध प्रकारचे असू शकतात, काही आर्थिक अडचणी, काही वैद्यकीय अडचणी असू शकतात. त्यामुळे घरामध्ये जर टेन्शनचं वातावरण असेल तर व्यक्ती आपल्या ध्येयाकडे किंवा आपल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट. एखाद्याचे वडील रोज संध्याकाळी लेलिम खेळत घरी येत असतील, लेलिम खेळत घरी येऊन शिवीगाळ करत असतील तर तो मुलगा घरी अभ्यास करू शकतो का? नाही, अभ्यास करू शकणार नाही. का? कारण त्याला त्या वातावरणाला फेस करावं लागतं. भलं घर 10 खोल्यांचं 10 खोल्यांचं घर असू द्या, पण जर संध्याकाळी घरी जर समर्पक वातावरण नसेल तर अभ्यास करू शकणार नाही. त्याला जर काही टेन्शन असेल घरातलं, मित्रांचं, आपल्या फॅमिलीचं, नातेवाईकांचं काही टेन्शन असेल तो व्यक्ती अभ्यास करू शकणार नाही, तो अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणून एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण, थंडी, उन्हाळा, पाऊस याचा संबंध नाहीये. एन्व्हायरमेंटचा संबंध होतो की एक समर्पक असं उपयुक्त वातावरण पाहिजे ज्याच्यामध्ये विद्यार्थी शांतपणे आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकेल. अशा प्रकारचं एक वातावरण पाहिजे आणि या वातावरणाला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट. आणि ज्या घरांमध्ये प्रॉपर एन्व्हायरमेंट मेंटेन केलेलं नसतं अशा घराला, म्हणजे अशा घरामध्ये किंवा अशा कुटुंबामध्ये, अशा ठिकाणी एखादा मुलगा नीट अभ्यास करू शकणार नाही. मग जिथं या सगळ्या गोष्टीत लॅक ऑफ एन्व्हायरमेंट आहे तिकडचे विद्यार्थी सुद्धा अपयशी ठरू शकतात. लाईट नाही. कितीतरी लोकांनी आपल्या महापुरुषांनी त्या डिबरीच्या प्रकाशामध्ये, डिबरी माहिती ना, कंदील, डिबरीच्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये, कुणी स्ट्रीट लाईट मध्ये कुठं कुठं अभ्यास करून कोण कलेक्टर झाले. तानी चित्रपट पहा, मराठी चित्रपट आहे तानी. तानी चित्रपट इतका सुंदर चित्रपट आहे की पूर्वी कलेक्टर पर्यंत पोहोचली. रिक्षा चालवायची, सायकल रिक्षा चालवणारा माणूस झोपडपट्टीत राहून घरातली धुनी भांडी करून लोकांच्या ती मुलगी कलेक्टर झाली आणि कलेक्टर पर्यंतच्या यावेपर्यंत गेली. आज त्या स्तरापर्यंत जायला तिने किती बिनधास्तपणे सांगितलं की मी मजुरी करते, मी नेट सर्वंटचं काम करते, मी डिग्रीच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला आपल्या महापुरुषांसारखाच आणि मी सुद्धा पुढे जाणार आहे. कारण माझं ध्येय, माझा संकल्प आहे, मी निश्चित केलेलं आहे की मला पुढे जायचं आहे, की मला यशस्वी व्हायचं आहे. आणि म्हणून ती मुलगी त्या पद्धतीने जाते. तर एन्व्हायरमेंट जर चांगला असेल, तिच्या घरच्यांनी तिला मोटिवेशन दिलंय बघा, तिच्या वडिलांनी तिला मार्गदर्शन दिले, त्यांना मोटिवेशन दिले, वाईट कंपनी नाहीये आणि एम सुद्धा आहे. मुलगी कलेक्टर झाली, दोन्ही भांडी करून मुलगी कलेक्टर झाली. सगळ्या फॅसिलिटी असलेले लोक सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याच स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. पण ती मुलगी पोहोचली का? तर तिचा संकल्प होता, तिच्याकडे काहीतरी एम होता, तिच्याकडे गोल पोस्ट होता, म्हणून ती पुढे जाऊ शकली. गोल पोस्ट नसता तर ती जाऊ शकली नसती. मोटिवेशन, गायडन्स मिळाला नसता जाऊ शकली नसती. वाईट मुलीच्या नादी लागली असती तरी ती जाऊ शकली नसती. घरात एन्व्हायरमेंट मिळालं नसतं तरी ती जाऊ शकली नसती. पण तिला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या म्हणून ती पुढे जाऊ शकते. कळते का मी काय सांगतोय? आता हा पॉइंट काय पॉइंट वाचा बरं. वेस्टिंग टाइम इन प्लेइंग गेम्स, म्हणजे गेम्स खेळण्यामध्येच वेळ वाया घालवायचा. आता या गेम्स आहे ना भरपूर आहेत, आउटडोर गेम्स आहेत. आजकाल आउटडोर गेम्सचं प्रमाण कमी झालंय, पण
शेवटी आहेत ऑनलाईन गेम्स आहेत, मोबाईलवरती गेम्स आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये आज भरपूर वेळ गेम्स खेळण्यामध्ये वाया घालवला जातो. त्याच्यामुळे भरपूरसे वाईट परिणाम होतात. पण आता आपण त्याचं ते स्वीकारायचंच ठरवलंय तर त्याला सामर्थ्य तरी काय. आउटडोर गेम्स खेळत नाही. आउटडोर गेमचा ऍक्च्युली एवढा तरी फायदा होतो की शरीर तरी स्वस्थ राहतं. पण लोकांना ते सुद्धा आजकाल पटत नाही. मोबाईलमध्ये गेम खेळतील, कम्प्युटरमध्ये खेळतील, लॅपटॉपमध्ये खेळतील, पण ते लोक कुठल्याही प्रकारे आउटडोर गेम्स किंवा बाकी खेळत नाही. बरं, गेम्स खेळा तर त्याला मर्यादा पाहिजे. 1 तास, 1.5 तास, 2 तास दिवसभर गेम खेळतात. आता लॉकडाऊन म्हणून ती घेण्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं तर घरात सापडतच नाही. मुलींना बिचाऱ्यांना तेवढी बंधनं आपल्या कुटुंबाची असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. परंतु मुलं तर घरात सापडतच नाही. सकाळी मुलं सुट्टी सगळ्या घरी येतात. मग अशा वेळेला काय होतं की स्वास्थ्य खराब होतं, वेळ वाया जातो, वाईट नादी लागतो माणूस आणि अडचणी काय होतात. मग वेस्टिंग टाइम इन प्लेइंग गेम्स, भरपूरसा वेळ हा गेम्स वगैरे खेळण्यामध्ये वाया घालवल्यामुळे सुद्धा काय होतं तर त्रास होतो. फार महत्वाचा पॉईंट आहे. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे सगळेच पॉईंट महत्वाचे आहेत. कुठलाही पॉईंट चुकीचा किंवा कमी महत्वाचा नाहीये. इथं काय म्हणलं बघा, लॅक ऑफ प्रॉपर स्टडी हॅबिट्स, अभ्यासाची सवय नसते. याच्यासाठी मी एवढंच सांगेन की 9वी पर्यंत एखादा विद्यार्थी अर्धा तास 1 तास अभ्यास रोज करतो. घरी अभ्यास करतो म्हणजे होमवर्क करतो. अभ्यास म्हणजे तो काय रेग्युलर स्टडी नाही करत, तो फक्त होमवर्क करतो. मग तो काय करतो, होमवर्क करतो आणि होमवर्क करतो, तासभर करेल, अर्धा तास करेल, 1.5 तास करेल, 2 तास करेल. एखाद्या दिवशी लईच पार जीवावर उठलं की बाबा नाही उद्या वहीवर नाही गेली किंवा कम्प्लीट नाही केली असाइनमेंट तर पार रट्टे बसतील, पार हाकलून देतील, शाळेतनं पॅरेंट्सला बोलवतील, बरंच काहीतरी कांड होईल असं ज्यावेळेला त्याला कळतं तर त्यावेळेला तो रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा बसून लिहिल, 1 वाजेपर्यंत सुद्धा बसून लिहिल. पण हे फक्त कागदी घोडे नाचवणं, हे फक्त डॉंकी वर्क करणं, हे फक्त वह्या बिळ्या करणं, काळ्या करणं, त्याच्या पलीकडं काही नाही. तर मला असं म्हणायचं आहे की समजा एखादा विद्यार्थी 9th ला असताना 1 तास अभ्यास करतो, ऍव्हरेज काढूया आपण, 1 तास रोज अभ्यास करतो आणि जेव्हा तो 10वीला पोहोचतो तर त्याच्या घरच्यांची अपेक्षा असते, शिक्षकांची अपेक्षा असते की त्यांनी रोज 8 तास रोज अभ्यास करा. 9वीला त्यांनी अभ्यास किती तास केला? 1 तास. 10वीला किती अपेक्षा आहेत? 8 तास. मी म्हणतो हा बदल कसा होणार? होऊ शकत नाही. म्हणजे जो विद्यार्थी कधी 1 तास नीट आपलं गुरु टेबल नीट बसू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, तो 8 तास अभ्यास कसा करणार? शक्य नाहीये त्याला. ते इट इज नॉट अट ऑल पॉसिबल फॉर हिम. त्याला ते शक्य नाहीये, तो ते करू शकणार नाही. आपल्याला एक प्रॉपर स्टडी हॅबिट असणे गरजेची आहे की जर आपल्याकडे लॅक ऑफ प्रॉपर स्टडी हॅबिट असलं, लॅक ऑफचा अर्थ मी इथं तुम्हाला सांगितलं, लॅक ऑफ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अभाव. म्हणजे तुम्हाला जर अभ्यासाची सवय नसेल तर तुम्ही करू शकणार नाही. मी आता तुम्हाला एक उदाहरण दिल्याप्रमाणे 9वीला जर एखादा विद्यार्थी रोज 1 तास अभ्यास करत असेल आणि 10वीला जर आपल्या पालकांची शिक्षकांची जर अपेक्षा असेल की त्यांनी रोज 8-9 तास अभ्यास केला पाहिजे तर तो करू शकणार नाही. त्यामुळे 9वी पासूनच किंवा 8वी पासून आपल्याला एक प्रॉपर स्टडी हॅबिट्स म्हणजे वाचनाची सवय, लिखाणाची सवय, आत्मचिंतन ज्याला आपण म्हणतो, हे सगळं करण्याची सवय आपल्याला 8वी 9वी पासून लागली पाहिजे. जेणेकरून 10वी म्हणा किंवा 11वी 12वी हायर एज्युकेशनच्या वेळेला आपल्याला त्रास नाही व्हावा. कारण त्रास काय होतो, आपल्याला हॅबिट नसल्यामुळे एका ठिकाणी आपण बसू शकत नाही आणि बसू शकत नसल्यामुळे आपल्याला प्रॉपरली ते मेंटेन होत नाही. आणि हे मेंटेन करण्यासाठी मात्र आपल्याला एक प्रॉपर स्टडी हॅबिट असणं गरजेचं आहे. आता स्टडी हॅबिटमध्ये एक पॉईंट असा पण येतो की समजा मला वाचनाची आवडच नाहीये, मला जर वाचनाची आवड नाहीये तर मी वाचन करू शकत नाही, मला नोट्स काढता येत नाही. तर 8वी 9वीला जेव्हा आपला सिलेबस थोडा सोपा असतो, आपण ती सवय जर लावून घेतली तर कॉलेजमध्ये असताना 11वी 12वी इंजिनिअरिंग मेडिकल कुठल्याही फील्ड आपण निवडू त्यावेळेला आपल्याला प्रॉपर पॉईंट्स काढता येतील आणि आपण त्या पद्धतीने त्याला करू शकतो. तर लॅक ऑफ स्टडी हॅबिट आपल्याकडे असणं फार म्हणजे स्टडी हॅबिट असणं गरजेचं आहे. जर लॅक ऑफ स्टडी हॅबिटमध्ये प्रॉपर स्टडी हॅबिट जर नसेल तर एखादा विद्यार्थी अपयशी ठरू शकतो. आता पुढचा जो पॉईंट आहे, 8वा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आपण ठेवलेला आहे कारण त्याच्यावरती चर्चा करण्यासारखा पण बराचसा विषय आहे. आता याच्यामध्ये एक पॉईंट येतो टीव्ही.
आता आपण भरपूर वेळा आपल्या सिरियल्स बघण्यामध्ये किंवा काही आवडते सिरीज हे ते बघण्यामध्ये आपण भरपूरसा वेळ वाया घालवतो. वाया घालवतो आपण का म्हणतोय? कारण जेवढं आवश्यक नाही तेवढा वेळ आपण त्याला देतो. आवश्यक तेवढा वेळ दिला. जर एखाद्या विद्यार्थ्याने रोज तासभर जर टीव्ही पाहिला, अर्धा तास टीव्ही पाहिला तर इट्स ओके, म्हणजे मान्य करण्यासारखं आहे. मग त्यात तुम्ही काही बघू शकता, न्यूज बघू शकता, तुम्ही जॉग्राफिकल नॅशनल जॉग्राफिकल बघू शकता, काही एज्युकेशनल चॅनल बघू शकता, तुम्ही तुमच्या मनोरंजनामध्ये गाड्यांचे कार्यक्रम बघू शकता, सिरियल्स बघू शकता, एनिथिंग. म्हणजे असं नाही की तुम्ही एज्युकेशनल गोष्टी तिथं पण पहा, तुम्ही मनोरंजन करा तिथं मनोरंजन करा. परंतु त्या मनोरंजनामध्ये सुद्धा एक आपल्याला लिमिट ठेवता आली पाहिजे की अर्धा तास मी रोज तिथं माझा वेळ देणार, अर्ध्या तासापेक्षा मी जास्त देणार नाही, 1 तास देणार, 1 तासापेक्षा जास्त मी टीव्ही बघणार नाही. म्हणजे स्वतःचे एक कंट्रोल आणि स्वतःचे एक नियंत्रण स्वतःवरती असलं पाहिजे, त्याच्यामुळे ते मेंटेन होतं. त्याच्यानंतर चित्रपट, फिल्म्स. आता चित्रपट कुठले बघायचे, कसे बघायचे हे आपण ठरवलं पाहिजे. चित्रपट चांगल्या पद्धतीचे बघा. जसं मी म्हणू शकतो की तानीसारखा चित्रपट पहा, ज्या ठिकाणी तुम्हाला मोटिवेशन मिळतं. भरपूरशा महापुरुषांवरती चित्रपट तयार झालेले ते पहा. तुम्हाला स्पोर्ट्स बद्दल आवड आहे तर तेंडुलकरचा मूवी पहा, MS धोनी पहा. भरपूर चांगले चित्रपट आहेत की जे आपल्याला चांगलं काही घेऊन जातात. आणि परत मी त्या मुद्द्यावरती येतो, असं काही नाही की तुम्ही एज्युकेशनलच मूवी पहा, मोटिवेशनल पहा, असं काही नाहीये. तुम्ही मनोरंजनासाठी इतर चित्रपट सुद्धा पाहू शकता. परत आपला मुद्दा फिरून येतोय की कुठंतरी त्याला मर्यादा राहिली पाहिजे. आठवड्याला एक चित्रपट, 15 दिवसाला एक चित्रपट, असं नाही की आला प्रत्येक चित्रपट की बघितला, आला की बघितला, आला की बघितला, असं नाही पाहिजे. एक आपली मर्यादा पाहिजे, त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन आपण ते करू. त्याच्यानंतर कम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल हे तिन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न. म्हणजे मोबाईलवरती आज भरपूर वेळ आपला वाया जातो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आउटडोर गेम्स खेळण्यापेक्षा विद्यार्थी आजकाल पबजीमध्ये, टेम्पलमध्ये या त्या गेम्समध्ये जास्त गुंतलेले असतात. तर यातनं आपल्याला बाहेर निघणं गरजेचं आहे. मोबाईलचा वापर जितका आपण कमी करू तितकं आपल्यासाठी चांगलं. कम्प्युटर, डोळ्यांना परिणाम होतो, डोळे पण खराब होतात, चष्मा लागतो, त्याच्याने आपली पर्सनॅलिटी खराब होते किंवा आपल्याला त्रास होतो, डोकं दुखणं हे ते भरपूरचे सिम्पटम्स होऊ शकतात. या गोष्टीपासून आपण आपली सुटका करू शकतो. ते म्हणजे कसं, तर मोबाईल, कम्प्युटरचा वापर कमी प्रमाणात करू. इंटरनेट मुद्दा आहे, त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने जर केला, चांगली माहिती मिळवण्यासाठी, काहीतरी सर्फिंग करण्यासाठी, प्रोजेक्ट बनवण्यासाठी, तर इंटरनेट पर्याप्त आहे. पण बाकीच्या गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर जास्ती प्रमाणात करू नये. जास्ती प्रमाणात मी सांगतोय, करू नका असं म्हणत नाही, कमी प्रमाणात करा. जर इंटरनेटचा वापर जरी करायचा आहे, परत मी एकाच मुद्द्यावरती येतोय, आपल्या स्वतःवरती नियंत्रण ठेवा आणि वेळेची मर्यादा पाळा. वेळेची मर्यादा जर तुम्ही पाळली तर कुठलाही त्रास होणार नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो सोशल मीडिया. आता सोशल मीडिया जो आहे, व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, इन्स्टा झालं, स्नॅपचॅट झालं, हे ते सगळे फेसबुक झालं, हे इतके ॲप तयार झालेले आहेत. आणि सगळ्यात वेळ लावणारा जो आताचा नवीन सोशल मीडिया आलेला आहे तो म्हणजे टिकटॉक. लोकांना फार वेळ लावून टाकले त्या टिकटॉकने. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की माणसाला भरपूरसा वेळ त्याच्यामध्ये वाया जातो. आवश्यक माहितीसाठी कमी, अनावश्यक गोष्टींसाठी जास्त वेळ वाया जातो. आणि त्या अनावश्यक गोष्टी टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जितका कमी करता येईल तितका करायचा. मागच्या वर्षी एका बॅचमध्ये मी सहज विचारलं, एक साधारण 25 विद्यार्थी त्या बॅचमध्ये होते, आणि मी त्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुमचा जास्तीत जास्त वेळ या सगळ्या कारणांपैकी कुठल्या कारणावर जातो किंवा कुठली कारणं तुमच्यासाठी परफेक्ट असतं ते सांगा. की या गोष्टीसाठी मी अपयशी करतोय किंवा मी माझं जे काही परफेक्ट माझं टार्गेट आहे ते मी अचीव्ह करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं हे सांगा. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, 25 विद्यार्थ्यांपैकी ऑलमोस्ट 22 विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियामध्ये वाया जातो. ते सोशल मीडियामध्ये जास्त गुंतलेले आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेले असल्यामुळे त्यांना त्यांचं जे काही टार्गेट आहे ते अचीव्ह करता येत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ते केंद्रित करू शकत नाही, असा प्रॉब्लेम होतो. आता हे सगळे पॉईंट आपण डिस्कस केले की सोशल मीडिया आहे ते सगळं आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो किंवा आपल्याला यश संपादन करण्याने त्रास होतो. किंवा आपण डायरेक्टली आपल्या पॉईंटवर येऊया
की विद्यार्थ्याच्या अपयशाची कारणं कोणती, तर ही कारणं कशा पद्धतीने कारणीभूत ठरतात हे आपण पाहू. आता याच्यावरती तुम्हाला साधारण 18, 20, 22 ओळीचा एक पॅराग्राफ बनवायचा आहे. 18, 20, 22 म्हणलं मी. याचं कारण म्हणजे 15 लिहिलं तर कमी पडेल, 25 लिहिलं तर जास्त होईल. म्हणजे साधारण एक 18 ते 22च्या रेंजमध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. हे लिहित असताना आता तुम्हाला 2 पॅराग्राफ बनवता येतील. या 2 पॅराग्राफमध्ये एका पॅराग्राफमध्ये तुम्हाला इनिशियल सुरुवात करता येईल आणि पुढच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला ही सगळी कारणं प्रॉपरली मांडता येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायटल प्रॉपरली द्या, व्यवस्थित टायटल द्या. हेच टायटल लिहू नका, दुसरं काहीतरी द्या. फेल्युअर ऑफ अ स्टुडंट एवढं तुम्ही रिझन्स ऑफ जरी कट केलं तरी तुम्हाला मार्क मिळेल. कारण टायटल हा आपण ठरवत असतो, बोर्डाची त्याला मर्यादा नाहीये की तुम्ही काय ठरवा. तुम्ही लाईफ ऑफ अ स्टुडंट असं पण देऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय द्यायचंय ते तुम्ही ठरवा. काही तुम्ही टायटल याच्याशी संलग्न असलेला टायटल जर तुम्ही दिलं, तुम्हाला अर्धा मार्क जो टायटलचा आहे तो तुम्हाला प्रॉपरली मिळू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही ठेवू शकता, तुम्ही त्याच्यानंतर पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही जनरल प्रस्तावना लिहायची असते. जनरल प्रस्तावना म्हणजे काय की माणसाने अभ्यास कसा केला पाहिजे, किंवा आपल्या विद्यार्थ्यांचं जीवन, स्टुडंट्स लाईफ इज व्हेरी क्रिटिकल, इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन हिज टीनेज ही गेट्स ॲडिक्टेड टू सो मेनी थिंग्स, किंवा ही हॅज सो मेनी टर्निंग पॉईंट्स इन हिज लाईफ. मग हे सगळे पॉईंट्स घेऊन मग त्या टर्निंग पॉईंटवरती येऊन हे करून पुढच्या पॅराग्राफमध्ये जाऊन तुम्हाला ही सगळी कारणं मांडता येतील की विद्यार्थी वेळ कसा वाया घालवतो किंवा काय काय करतो. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला आता एक्सप्लेन केले आणि एक्सप्लेन केलेले सगळे पॉईंट तुम्हाला प्रॉपरली लिहायचे आणि प्रॉपरली लिहिल्यानंतर तुम्हाला हे सगळं मेंटेन करायचं. ठीक आहे. आणि शेवटी मग तुम्हाला साधारण 2 ओळीचा एक पॅराग्राफ बनवला तरी चालेल. सो स्टुडंट्स, सो फ्रेंड्स, वी शुड बी व्हेरी केअरफुल. वी शुड बी म्हणायचं, कारण तुम्ही सुद्धा एक स्टुडंटच आहात. तर वी शुड बी केअरफुल वाईल टेकिंग आवर डिसिजन्स विथ ॲडवाईस ऑफ अवर पॅरेंट्स, अवर रिलेटिव्स अँड टीचर्स. या सगळ्यांच्या ॲडवाईसने आपण आपलं काम करायचं असं लिहायचं आणि त्याची प्रस्तावना करून त्याला एंड करायचं. ठीक आहे फ्रेंड्स, साधारण 18 ते 22 ओळीपर्यंत हा पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. याला आपण म्हणतो नॉन वर्बल टू वर्बल. काय म्हणतो आपण याला? नॉन वर्बल टू वर्बल. ठीक आहे मॅडम, थँक्यू.